गाईज आता आम्ही चाललो आहे मंदिरात गाडी पार्क करून, कारण आज आमची यात्रा आहे. सो पहिला आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे गौरींनी. आणि आमचा दादा, आम्ही त्याच्यासाठी थांबलो, काढतो गाडी पार्क करत होता आणि आम्हाला सोडून तो पुढे निघून गेला आणि आता आम्ही दोघीच चलत चाललो आहे. बघा कसे असतात भाऊ. देखो गाईज आता थांबलाय पुढे येऊन आमच्यासाठी. दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर आलो. त्यानंतर पप्पा करत होते इथं प्रसाद तयार, कारण सगळ्यांना प्रसाद द्यायचा होता. त्यानंतर दादाने सगळ्यांना प्रसाद वगैरे दिला आणि मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. हे आहे आमच्या गावचं मंदिर. खरं तर इथं सगळं शॉप बघून थांबावंसं वाटत होतं, पण पप्पा म्हणले नंतर येऊ. सो आम्ही निघालो होतो. तेवढ्यातच गाडीसमोर कोणीतरी रिक्षा लावून गेलं होतं. मग काय रिक्षावाल्याला शोधण्यात टाईम नव्हता, सो पप्पांनीच ढकलली रिक्षा. त्यानंतर आम्ही निघालो घरी. चलो देखते आगे क्या होता है. गाईज आता आम्ही चाललो फोटो काढायला. मंदिरातून जाऊन वगैरे आलो. आता मला जेवण करायचं पण अजून टाईम आहे. सो आम्ही चाललो फोटो काढायला चेंज करून. बाय. ये देखो गाईज हमारा लोकेशन फोटो का. आता झालंय गाईज आमचं फोटो काढून आणि आता आम्ही चाललोय घरी जेवायला. भूक लागली आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे बैलगाडी शर्यत बघायला. चलो दिखाती हूँ आपको. गाइज अब हम आए खाना खाने. हम दोनों ही आए, बाकी सबने खा लिया पहले. गाइज आता आम्ही आलो परत मंदिरात. आता आम्ही काहीतरी घेणार आहे, म्हणजे बघणार आहे, काय आवडलं तर घेणार, नाहीतर आम्ही जाणार आहे बैलगाडी शर्यत बघायला. फिरतच होतो तेवढ्यात दिसले काका. आणि हे बघा काकाने फक्त आता त्यांच्या मुलीला घेतलं. जेव्हा आम्ही लहान होतो सगळं आम्हाला घ्यायचे, आता त्यांना मुलगी झाली ते सगळं तिला घेत आहेत छोटं छोटं. तेवढ्यात आम्हाला आत्तू पण दिसले. मग आत्तूकडं गेलो आम्ही. आत्तूला म्हणलं काय गं एकटी घेतीस, आम्हाला पण काय तर घे. मग ती पण लगेच म्हणली हां ठीक आहे घ्या, काय घ्यायचं घेते मी. असे आत्तू पाहिजे. त्यानंतर काय आम्हाला खरंच आवडलं नव्हतं, सो आम्ही काही घेतलं नाही. त्यानंतर गेलो आणि हे बघा ही काय घेते, भांडे लहान आहे काही. त्यानंतर नाही तुम्ही किचन बघत होते आणि मी बघितलं आत्याने ना हे किचन घेतलं होतं पहिलं. आणि आता इथं बघून ना तिला असं फुल रिग्रेट होतं तर का हे घेतलं, आणि तिला पण हे आवडायला लागले होते. आणि हे बघा ही माझी दुसरी आत्तू आहे. अख्ख्या यात्रेत ही असंच फिरत होती. एकदाही ही ना स्कार्फ काढून असं फिरते असं एकदा पण नाही. हे सगळे गाडे असं बघून ना मला खरंच माझं लहानपण आठवत होतं. त्यानंतर मी घेतलं. मला ना खरं तर हे लहानपण असं लय आवडायचं कॉलवर बोलायला, त्या सील टाकणं वगैरे बघितलं. त्याच्यानंतर आम्ही परत गेलो. परत हिने बॅट बॉल घेतला. हिच्या मामाच्या मुलासाठी घेतलं, हिच्यासाठी नाही घेतलं, पण मी तिला चिडवत होते असंच. त्यानंतर आम्ही म्हणलं काहीतरी खायला जाऊया. तेवढ्यात आम्हाला माझी मावशीन ते भेटले. खरंच यात्रा गेलं ना सगळे फॅमिली भेटतात, म्हणूनच खरंच भारी वाटलं. त्यानंतर थोडंसं फिरलो आणि हे बघा ह्या पोरीला लगेच भूक लागली होती. लगेच म्हणले चल काहीतरी खायला जाऊ. मग आम्ही भेळ खायला आलो. थोडी भेळ वगैरे खाल्ली आणि त्यानंतर भेळमध्ये काय आमचं भागलं नव्हतं. मग आम्ही म्हणलं अजून काहीतरी खायला जाऊ. तर ही म्हणली गोळा खायचा आहे मला. खरं तर मी गोळा एकदा पण खाल्ला नाही, पण ही म्हणली नाही चांगला लागते चल. मग म्हणलं ठीक आहे चला ट्राय करू. तसं तर माझं म्हणणं नाही काय ते खातात बर्फाचं, पण तरी मी आज ट्राय केला. गेलो बर्फच म्हणते गोळा वगैरे खाल्ला. खरंच चांगला होता गोळा. तसं म्हणजे असं माझं मत जे होतं की नाही काय खातात, तर मला असं वाटलं ठीक आहे मी नेक्स्ट टाईम ट्राय करेन. त्यानंतर आम्ही मंदिरात आलो, कारण आत्या आम्हाला म्हणली होती 5 मिनटात आले मंदिरातून पाया पडून. आतमध्ये आलो तर यांचं चाललं होतं फोटोशूट. मग मी आत्याला म्हणलं काय गं, म्हणलं 5 मिनटं म्हणलेस ना, पाया पडायला आलतेस ना, हे काय मग. त्यानंतर हे बघा ही माझी आत्तूची मुलगी आहे आणि ते बघा कशी खेळतीये. लहानपणी आम्ही पण हे लय खेळायचो, तुम्ही पण खेळला असाल ना. बघ कशी करते पोरगी. हाय हाय कर. फाइनल गाइस अब इनका फोटोशूट हुआ है, नहीं फिर से रुक गई है. चला अब हम जा रहे हैं. आता आम्ही जाणार आहे बैलगाडा बघायला. हे बघा जेवढे फोटो काढलेत ना लिमिट नाही आहे, तरी एक पण हिला आवडलेला नाही आहे. खुशच होत नाही. आता तोंड पडून बसले, बोलत नाही माझ्यासोबत.
आता सगळं संपलं होतं, यात्रा संपली होती. मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आणि घरी आलो. मग काय मी शूट वगैरे केलं नाही आणि हे डायरेक्ट संध्याकाळी मी शूट करते. आज होता माझ्या पणजीचा बड्डे. असं म्हणजे आम्हाला खरं तर आम्हाला डेट माहीत नाही, पण आम्हीच असं सगळ्यांनी ठरवलं की यात्रेच्या दिवशी आजीचा बड्डे करायचा. सो बड्डे वगैरे सेलिब्रेट केला मस्त. त्यानंतर लहान मुलांचं असतं ना की केक सो मामाने घेतला होता केक तर सगळ्यांना भेटलेला होता एकदम बरोबर 50-50 आणि त्यानंतर हे बघ खरंच ते खूप खुश होते केकसाठी की हां चलो. लहानपणी आम्ही वाचत बसलो पण आता काय एवढी एक्साइटमेंट नव्हती केकसाठी. सो असा होता आजचा डे. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. बाय.